कमीत कमी साहित्यात पौष्टिक गाजरवडी आज आपण बनवणार आहोत. आज मी तुम्हाला गाजराची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. अतिशय ह्या वड्या सुंदर आणि सुबक अप्रतिम चवीच्या बनतात. चव गाजर हलव्याचीच येणार, पण ही वडी अगदी चविष्ट अशी आणि न चुकता आपण आज बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात आपण गाजरची वडी. नमस्कार नमस्कार, मी सविताच किचनमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही बघू शकता ही गाजरवडी आपण खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि कमीत कमी साहित्यात बनवली आहे. मऊ लुसलुशीत आपली ही गाजराची वडी तयार झाली आहे. बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला गाजरची वडी बनवायची आहे. त्यासाठी मी गाजर घेतले आहेत 700 ग्रॅम आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता ते गाजर मी खिसून घेतले आहेत. गाजर खिसण्यासाठी मध्यम खिसणीचा असा मी वापर केलेला आहे. जास्त मोठ्या खिसणीने खिसून नाही घेतले. चला तर मग आपण गाजर हलव्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आधी मी खिसलेले गाजर घेतले आहे. कढईत आता आपण हे गाजर मोजून टाकणार आहोत कपाने. 250 ml चा कप आहे हा. त्या कपाने आपण गाजराचा खीस आपण मोजून घेणार आहोत आणि मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत आपण हे गाजर. मी गॅस चालू केला आहे, मध्यम गॅस केला आहे. आता आपण सगळा गाजरचा खीस टाकला आहे. 4 कप असा गाजरचा खीस भरलेला आहे आणि 700 ग्रॅम किंवा 800 ग्रॅम गाजर लागतातच आणि हे मोठ्या आचेवर आपल्याला परतत जायचं आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला गाजर परतून घ्यायचं आहे. जसं जसं गाजर परतत जाईल तसतसा गाजराचा रंग केशरी होत जाईल आणि पाण्याचा अंश कमी होत जाईल. पाण्याचा अंश संपला की आपल्याला लगेचच ह्यामध्ये तूप टाकायचं आहे. लहान चमचे 3 चमचे टाकायचे आहेत तूप. आपण हे गाजर चांगले परतून घ्यायचं आहे अगोदर, तूप टाकायच्या अगोदर. छान असं केशरी रंग आला आहे गाजराला, तुम्ही बघू शकता. मोठ्या ते मध्यम आचेवर आपण परतून घेतलं आहे गाजर. 5 ते 7 मिनिट लागतात ह्याला परतायला, वेळ नाही लागत जास्त. आणि आता आपल्याला तूप टाकायचं आहे ह्यामध्ये. लहान चमचे म्हटलं की 3 चमचे टाकायचे आणि मोठ्या टेबलस्पूनने टाकायचं असेल तर 1.5 चमचा असं तूप टाकायचं आहे. 1 चमचा टाकला आहे, अजून अर्धा चमचा मी तूप टाकत आहे. 1.5 चमचा टाकला आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने जर टाकायचे असेल तर 3 चमचे तूप टाकायचे आणि हे तूप टाकल्यानंतर 2-3 मिनटे गाजर परतून घ्यायचं आहे. तुपाचा स्वाद गाजरामध्ये छान उतरतो. मध्यम गॅसवर अशा पद्धतीने आपल्याला गाजर परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि 1 मिनिट असं वाफ काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला थोडंसं 1 मिनिट वाफ काढून झाले की लगेचच आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे या गाजरमध्ये. मध्यम गॅस आहे आणि मी हे दूध साईसकट घेतले आहे. जरा आटवलेले आहे दूध. आटवलेले दूध जर नसेल तर थोडासा मावा जरी टाकला तरी चालतंय. पण हे दूध अगोदरच ऑलरेडी मी तापवून आटवून घेतलेले आहे आणि मग टाकले आहे, कारण ह्याचा स्वाद छान उतरतो गाजर हलव्यामध्ये, गाजर वडीमध्ये. गाजर वडी बनवायची आहे आपल्याला, म्हणून जास्त दूध नाही टाकलं. 1 कप टाकलं आहे, ते पण आटवून टाकलं आहे. 2 कप असं दूध मी 1 कप केलं आहे आणि मलाई टाकली आहे 3 ते 4 चमचे. मी फुल फॅट असे दूध घेतले आहे, वापरले आहे. दुधाला चांगले आटवले आहे आणि दुधावरची साई ही घेतली आहे 2 ते 3-4 चमचे आणि आपण एक वाफ काढून घेतली आहे. म्हणजे ह्या वडीला फुल फॅट दूध घेतल्यामुळे, साई घेतल्यामुळे छान असं टेक्स्चर येतं, चव येते गाजर वडीला. दूध तापवून थंड केलेले टाकायचे, म्हणजे काय होते, दूध फुटत नाही. शक्यतो दूध नेहमी उकळून थंड झालेले टाकायचे. कच्चं दूध टाकल्यामुळे दूध फाटते आणि गाजर वडीची टेस्ट बदलते. नेहमी दूध उकळून थंड करून घ्यायचं आहे. कोरडं गाजर झालं की आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं तूप टाकते.
थोडेसे आपल्या आवडीनुसार ह्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. मी बदाम आणि काजूचे तुकडे टाकले आहेत थोडेसे 4 ते 5 चमचे दोन्ही मिळून आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा कप मी असा गूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरही टाकू शकता किंवा 1 कप किंवा पाऊण कप असा गूळही टाकू शकता. मी अर्धा कप घेतला आहे. थोडासा 1-2 चमचे जास्त टाकला आहे गूळ आणि तुम्ही बघू शकता चांगलं मी परतून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. हे मिश्रण असे पातळ होत जाते गूळ टाकल्यामुळे आणि नंतर घट्ट होत जाते. यात आपण डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत. तुम्हाला जर ओल्या नारळाचा चव जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तुपामध्ये परतून. पण मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे 1 कप असं. आणि तुमची चॉईस आहे, दूध पावडरही टाकू शकता तुम्ही. त्यामुळे हे गाजराच्या वडीला छान स्वाद येतो. आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत ह्याचा कढईला जोपर्यंत कढई सोडत नाही ह्याचे मिश्रण तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकीकडे मी ताटाला तूप लावून घेत आहे, कारण मिश्रण थंड व्हायच्या अगोदर आपल्याला गाजरवडीचे मिश्रण टाकायचे आहे. यात आपल्याला थापून घ्यायचे आहे आणि ह्यात आता मी आवडीप्रमाणे तुम्ही जायफळ पावडर टाकू शकता, इलायची पावडर टाकू शकता. मी थोडीशी जायफळ आणि इलायचीची पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि हे मिश्रण चांगले बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आहे. चांगला घट्ट गोळा होत आला आहे आणि चांगला गोळा होत आहे. तुम्ही बघू शकता हातात घेऊन असं बघायचं. घट्ट गोळा होत आला की आपण हे लगेचच मिश्रण ह्या ताटामध्ये टाकायचं आहे, कारण आपल्याला वडी थापून घ्यायची आहे लगेचच. ही प्रोसेस आपल्याला पटकन करून घ्यायची आहे पटकन. आणि हे मिश्रण पसरून घ्यायचे आहे, चांगलं पसरून घ्यायचं आहे. एका पेल्यानेही आपण वरून ड्रायफ्रूट्स टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. नाही टाकले तरी चालतंय, ऑप्शनल आहे. आता मी ह्याच्यावर थोडेसे बदामचे तुकडे टाकले आहेत आणि पिस्त्याचे काप टाकले आहेत सजावटीसाठी. आणि हे आपल्याला वडी चांगली थापून घ्यायची आहे. खूपच झटपट अशी आपल्याला वडी थापून घ्यायची आहे आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. नंतर वड्या कापल्या तरी चालतात. हे चांगले मिश्रण आपले आता थापून झाले आहे. थोड्या वेळ 15 ते 20 मिनटासाठी मी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत ठेवले होते. आणि हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता 10 मिनटासाठी आणि मग वड्या पाडून घेतल्या तरी चालतात. गाजरची वडी खूप लुसलुशीत आणि स्वादिष्ट अशी बनली आहे. एकदा तुम्ही ट्राय करून पहा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी आपली स्वादिष्ट अशी गाजराची वडी तयार आहे. हे मिश्रण आपले आत्ता थंड झाले आहे पूर्णपणे. 20 मिनटासाठी मी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत ठेवलं होतं आणि ही गाजराची वडी मी कापून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अशी सहज उचलता येते आणि मऊसूत अशी आपली गाजरची वडी तयार आहे. आणि ही 1 ते 2 आठवड्यासाठी राहते, फ्रीजमध्ये ठेवायची. मस्त अशी गाजरची वडी आपली तयार आहे आणि दिसायलाही छान आहे, तशीच खायला पण स्वादिष्ट आहे. बनवून नक्की पहा. रेसिपी आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. आता भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.